पंचवटी विभागातील एकमेव जनऔषधी योजनेचा 7वा वर्धापन दिनानिमित्त जनऔषधी केंद्राच्या संचालिका शीला भावसार यांनी नागरिकांसाठी मोफत हेल्थ चेकअप ठेवण्यात आले। दिवसेंदिवस होणारे आजार, औषधांच्या किमतीमध्ये वाढ यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसते। त्यामुळे जनऔषधांच्या माध्यमातून मेडिसिन 80 ते 85% डिस्काउंट स्वरूपात ग्राहकांना दिलं जाणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनऔषधी योजना ही सुरू करण्यात आली आहे। प्रथम हे दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामधील लातूर या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे। तसेच नाशिकमध्ये पंचवटी विभागातील एकमेव जनऔषधी केंद्राच्या मेडिकल संचालिका शीला भावसार यांनी 7व्या वर्धापन दिनानिमित्तानं सामान्य नागरिकांच्या विविध महत्त्वाकांक्षी तपासण्या फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्यात आलेल्या होत्या। तसेच या कार्यक्रम प्रसंगी हिरावाडी परिसरातील लोकप्रिय माजी नगरसेविका पूनम मोगरे, महाराष्ट्राचे हेड जनऔषधी अधिकारी नोडल अधिकारी शिवम पाटील, केअर हेल्थ मॅनेजर कविराज व्यवहारे, डॉक्टर सुवर्णा खालकर, डॉक्टर दत्तात्रय खालकर, कल्पना देसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। तसेच जनऔषधी केंद्राच्या संचालिका शीला भावसार यांनी महाराष्ट्राचे हेड नोडल अधिकारी शिवम पाटील यांचा सत्कार करण्यात आला। माजी नगरसेविका पूनम मोगरे यांचा देखील सत्कार करण्यात आला। डॉक्टर दत्तात्रय खालकर यांचा सत्कार दिनेश भावसार यांनी केलाय। या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या महत्त्वाकांक्षी चेकअप, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ॲनिमिया अशा विविध चेकअप या ठिकाणी मोफत करण्यात आल्या। यावेळी जनऔषधी मेडिकलला नागरिकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिसून आलाय। याबाबत माजी नगरसेविका पूनम मोगरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। मला वाटतं भारत सरकारने चालवलेला हा उपक्रम प्रधानमंत्री जनऔषधी परियोजना ही छान असं केंद्र इथं उभारलेलं आहे। भावसार मॅडमांना मी खरंच अभिनंदन देते की आपल्या हिरावडीमध्ये जनऔषधी असं केंद्र त्यांनी उभारलेलं आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांसाठी 20 ते 50 ते 90% औषधी हे स्वस्त आणि कमी दर्जात देण्याचा त्यांचा हा समाजसेवा त्यांनी इथं खोलली। मी धन्यवाद करते। असंच त्यांच्या माध्यमातून एक ना अनेक अशी कार्यक्रम होत राहो व या जन औषधी जी मेडिकल यांनी उभारलेलं आहे हे अजून वेगवेगळ्या कॉलनीमध्ये उभारो एवढंच सांगते। मी सगळ्या नागरिकांना एवढंच आव्हान करते की आपण बघतात की कमीत कमी 1 ते 1.5 लाखापर्यंत मेडिकलचं औषधाचं हा खर्च जातो। मला वाटतं प्रधानमंत्री मोदी साहेबांचं मी धन्यवाद करते की त्यांनी आपल्या सामान्य नागरिकांसाठी खूप छान अशी योजना काढलेली आहे, जेणेकरून नागरिकांपर्यंत मेडिकल औषधं हे वेगवेगळ्या माध्यमातून स्वस्त आणि कमी दर्जात जावो एवढंच सांगते। तसेच महाराष्ट्र हेड नोडल अधिकारी शिवम पाटिल यांनी अधिक माहिती दिली आहे। आज 2 मार्च 2025 का सेकंड डे ऑफ एक्टिविटी है। 7 मार्च को हमेशा हमारा 7वां सप्ताह वीक मनाया जा रहा है जनऔषधि के तरफ से। तो आज पंचवटी में 2 मार्च ऑफ 2025 का सेकंड एक्टिविटी जो है हेल्थ कैंप का, तो हम शीला भावसार मैडम ने पंचवटी में और लोगों के लिए हेल्थ कैंप चेकअप एक्टिविटी का प्रोग्राम रखा है। उसमें बीपी, डायबिटीज एंड शुगर का फ्री ऑफ कॉस्ट चेकअप उन्होंने किया है। तो आज के हमारे जो प्रधानमंत्री जी है उन्होंने 7वां वीक डेवलपमेंट करने के लिए उसकी एक्टिविटी को पार्टिसिपेट किया। धन्यवाद। जनऔषधी मेडिकल केंद्राच्या संचालिका शीला भावसार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। याबाबत कल्पना देसले यांनी अधिक माहिती दिली आहे। जनऔषधी केंद्र हिरावाडी नाशिकची संचालिका, आज 7वा जनऔषधी दिन आम्ही इथे सेलिब्रेशन करतो आहे। त्यानिमित्त 2 मार्च 2025 या ठिकाणी या दिवशी मला आरोग्य मेळा या म्हणजेच हेल्थ चेकअप करण्यासाठी असाईन केलेलं गेलं होतं। आमचे नोडल ऑफिसर मिस्टर शिवम पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही आरोग्य तपासणी शिबिर भरवलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ पूनमताई मोगरे माजी नगरसेविका, तसेच डॉक्टर सुवर्णा खालकर मॅडम व डॉक्टर दत्तात्रय खालकर सर, तसेच जागतिक आरोग्य सल्लागार कल्पना देसले मॅडम व केअर हेल्थ इन्शुरन्सचे मॅनेजर मिस्टर कविराज व्यवहारे सर उपस्थित होते। थँक्यू। शीला भावसार मॅडमने स्थापित केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे हेल्थ चेकअप चालू आहे। अतिशय सुंदर अशा म्हणजे कमी दरामध्ये आपल्याला परवडणारे 80 ते 85% डिस्काउंट असलेले मेडिसिन आपल्याला इथं उपलब्ध होणार आहेत। तर प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यावा। मीही स्वतः एक जागतिक आरोग्य सल्लागार म्हणून मीही इथं हेल्थ चेकअप केलेले आहेत। धन्यवाद। ये जो हमारे एरिया में प्रधानमंत्री जनऔषधि जो केंद्र है, पिछले 3.5-4 साल से काफ़ी बढ़िया
ये हमारा केंद्र है जहाँ पे हमें काफ़ी अच्छी तरह से बहुत अच्छी सर्विस मिलती है। जो भी प्रधानमंत्री मोदी साहब ने ये जो बढ़िया सा एक योजना शुरू की है जन सामान्यों के लिए, तो इसका हम लोग बहुत अच्छी तरह से फ़ायदा हमें मिल रहा है। दवाइयाँ हमारे स्टोर पे, जो हमारा हीरावाड़ी का स्टोर है, तो यहाँ पे सभी दवाइयाँ काफ़ी कम कीमत में और वक्त पे पूरी तरह से हमें हमेशा उपलब्ध रहती है। तो ये जो है दवाइयाँ, मतलब बाहर हम लोग जो दवाई लेने जाते हैं तो उसके हिसाब से कम 70-80% से हमें ये सस्ती दवाई मिलती है, तो जिसकी वजह से हमारा दवाइयों के ऊपर जो खर्चा हो रहा है, ये खर्चा बहुत हमारा बच रहा है। तो हमारे ये जो सरकार का ये जो उपक्रम है उनका और हमारा जो ये हीरावाड़ी का स्टोर है, हम उनके बहुत ही शुक्रगुजार हैं, जिन्होंने हमारे लिए ये एक बहुत बढ़िया सा सुविधा हमारे लिए हमेशा उपलब्ध करके दी है, जिससे हमारा काफ़ी अच्छा पैसा भी बच रहा है और हमें बहुत अच्छी सर्विस भी मिल रही है।